कानबाई व रानबाई या अनुक्रमे राधा व चंद्रावली रुक्मिणी देवी होत. खानाच्या नावाने कानबाई बसवली जाते असा अपप्रचार आहे, पण या उत्सवाला 5000 वर्षाची परंपरा आहे आणि खानांचा इतिहास तेवढा पुरातन नाही म्हणून ते तथ्यात्मक नाही. कानबाई माता जेव्हा गुरु गोरक्षनाथ खानदेशात कान्हदेश नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी आले तर त्यांनी बघितले की सदर प्रांतातील सर्व लोक हे कानबाई व रानबाई या दोन देवींचे भक्त आहेत आणि जेव्हा त्यांना या दोन देवींबद्दल सविस्तर माहिती कळल्यावर त्यांनी आपण या दोघी देवीचे बंधू असून त्यांचे भक्त आहोत असे स्वीकार केलं. कानबाई रानबाई या देवींचे पूजन खानदेशातील अहिर लोक साधारणतः 4000 वर्षापासून करत असावेत असा अंदाज आहे. हे अहिर कृष्णवंशी होते आणि गोपाळन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. राधा आणि चंद्रावली या अहिर कुळातच जन्मलेल्या असल्यामुळे ते त्यांची पूजा करत आणि त्यांनाच कानबाई व रानबाई या नावाने संबोधले जाई. अहिराणी ही अहिराची मूळ भाषा. ह्या भाषेचा इतिहासही 5000 वर्षांपूर्वीचा आहे. अहिरांची अर्थात यादवांची 5000 वर्षांपूर्वीची इल्लावर्षी भाषा आणि सध्या बोलली जाणारी अहिराणी भाषा यांच्यात बरेचसे साम्य आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बळसाणे गावातील बारदेवी मंदिर हे अहिरवंशी लोकांनी स्थापित केलेले आहे आणि इथे राधा, कानबाई व चंद्रावली, रानबाई यांना त्यांच्या सखींसहित पूजले जाई. हे बळसाणे गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील ब्रिज मंडळातील बरसाना, राधाचं गाव, गावाचे प्रतिरूप होय. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी श्रीमती राधिका होय आणि रानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय राणी रुक्मिणी अर्थात वृंदावनातील चंद्रावली होय. कानबाईना रोट म्हणजे आमना खानदेशने दिवाळी. श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाईचा अर्थात राधा आणि चंद्रावली हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो. ह्याला रोट यंदा आमना गावले कानबाई मायना रोट शेतस उत्सव म्हणून ओळख आहे. या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कवच सगळे धुवून घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाचे 1.25 मुठ असे धान्य म्हणजे गहू, चण्याची डाळ घेतली जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगून तो मग चक्की धुवून पुसून ठेवतो. चक्कीवरून दळून आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर असतो. पुरणपोळी, हिरकटाची आमटी व रशी, चण्याची डाळ घालून गंगाफळ, लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा, लसूण व साड्यांचे पडदे लावून डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पूर्वापार चालत आलेले असते किंवा परवून आणलेले असते. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस हा सण साजरा करण्यात येतो. 3 दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते. तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते. 3 दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटसाठी तो गावात येतोच. एक वेळ लगीन सराई, दिवाळी सारखे सण टळतील पण कानबाई मायले पाठ कोणीच नाही दावस. परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात. गावाला या 3 दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते. अनेक दिवसांपासून भेटलेले मित्र एकमेकांना पुन्हा भेटत असतात. यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. कानबाईची मुख्य सेविका असते तिला गवळणी म्हणतात. ही गवळणी म्हणजे राधाच्या मुख्य सेविका ललिता आणि विशाखा यांचे प्रतीक.